आज आपण संकलित मूल्यमापन 2024-25 इयत्ता 8वीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। प्रथमतः तुम्हाला काही तोंडी चाचणी त्यासाठी प्रश्न विचारले होते। 5 मार्कांसाठीचा प्रश्न दिलेला आहे। अभंग वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे। अभंग वाचून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती। प्रश्न दुसरा होता, मी फुलपाखरू झाले तर अशी कल्पना कर आणि या विषयावर तुझे विचार सांग। पुढे प्रश्न तिसरा आहे, खाली दिलेला परिच्छेद वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। यासाठी आपल्याला 5 मार्क्स दिलेले आहेत। उतारा वाचून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची होती। कोणते लिही? पक्ष्यांच्या पिल्लांच्या रक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडणारा नीलू कुत्रा। कारण लिही, नीलू छोट्या पिल्लांना अलगदपणे तोंडात धरून उभा राही, कारण जोपर्यंत शिडी लावून त्यांना सुखरूप त्यांच्या घरट्यात ठेवण्याची व्यवस्था होत नसेल। पुढचा प्रश्न पाहूया, नीलूचा तुला जाणवलेला कोणताही एक गुण। येथे मी काळजी लिहिलं आहे, तुम्ही इतर लिहिलं असेल तरी चालेल। पुढे पाहूया, तुझ्या परिसरात एखाद्या पक्षाची जखमी पिल्लू आढळले तर तू काय करशील ते 2 ते 3 वाक्यात लिही। तुम्ही काय कराल ते लिहा। 2 मार्कासाठीचा हा प्रश्न होता। पुढे पाहूया, आपण खालील विधान सत्य की असत्य ते लिही। त्याआधी हा परिच्छेद आपल्याला वाचायला सांगितला होता आणि त्यावरून आपण खालील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे, हे सत्य विधान आहे। पुढे का ते लिही। 1 मार्कासाठी आपल्याला प्रश्न दिलेला आहे, कारण आपल्याला इथे लिहायचं आहे। ही प्रश्न पाहूया, स्वामीजींच्या वाचनाबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास दाखवणारे वाक्य उतार्यात शोधून लिही। 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे। पहिले 3 खंड माझे वाचून झाले आहेत, तुम्हाला काही शंका असेल तर त्यातले काहीही विचारा, हे वाक्य आपल्याला इथे लिहायचं होतं। पुढे पाहूया, तू वाचलेल्या पुस्तकांपैकी तुला आवडलेल्या पुस्तकाचे नाव लिही। येथे मी श्यामची आई हे पुस्तक लिहिलेले आहे, तुम्ही इतर पुस्तक कोणतं वाचलं आहे त्याबद्दल माहिती दिली तरी चालेल। पुढचा प्रश्न पाहूया, खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही। खालील शब्दांचा अर्थ लिही। शिवार, गावाच्या आसपास असलेली जमीन म्हणजे शिवार। कामे भरपूर पण वेळ थोडा, या अर्थाची खालीलपैकी म्हण कोणती? योग्य पर्यायाला गोल कर। यामध्ये आपल्याला रात्र थोडी सोंगे फार हे उत्तर लिहिणं अपेक्षित होतं। पुढे पाहूया, दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांग व वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कर। 2 मार्कासाठीचा प्रश्न आहे। घाम गाळणे अर्थ आहे कष्ट करणे आणि आपण याचं वाक्य लिहिणार आहोत। तुम्ही तुमच्या मनाने लिहिलं तरी चालेल। उदाहरणासाठी मी तुम्हाला इथे शेतकरी शेतात घाम गाळतात हे वाक्य दिलेलं आहे। पुढे आपल्याला कविता दिलेली आहे, ती वाचून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। त्याआधी तुम्ही ही कविता व्यवस्थित वाचून घ्या। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। ही प्रश्नपत्रिका आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा। पुढचा प्रश्न आहे, भारत मातेसाठी कवितेत आलेला शब्द लिही। 1 मार्कासाठीचा हा प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे आणि शब्द आहे मायभू। पुढचा प्रश्न आहे, खालील अर्थाची कवितेत आलेली ओळ लिही। आपल्याला अर्थ दिलेला आहे आणि त्याची ओळ आहे, गे मायभू तुझे फेडीन पांग सारी। ही प्रश्न आहे, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिही। यामध्ये सारे, तारे आणि दुसरा शब्द आपण पाहणार आहोत। प्रत्येकी 1 मार्कासाठी आपल्याला शब्द लिहायचे आहेत, व्यवस्थित पाहून लिहा। ताना आणि पाहना। वरील कवितेतील तुला आवडणारी ओळ लिही। ही ओळ तुला का आवडली ते कारण लिही। माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी, ही ओळ आवडली आणि आपण त्याचं कारण लिहायचं किंवा तुम्ही इतर ओळ लिहिली तरी चालेल। खालील सूचना फलक वाच व त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। 5 मार्कांसाठी दिलेला हा प्रश्न आहे आणि आपल्याला खालील काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। गिर्यारोहण शिबिराचे आयोजन कोणत्या संस्थेने केलेले आहे ते लिही। विशाल गिर्यारोहण संस्था, पुणे। दुसरा प्रश्न पाहूया, गिर्यारोहण शिबिराबाबत अधिक माहिती कोठे मिळणार आहे ते लिही। जाहिरातीत पाहून आपल्याला ही वेबसाईट येथे लिहायची आहे। 1 मार्कासाठीचा हा प्रश्न आपल्याला विचारला होता। तिसरा प्रश्न आहे, गिर्यारोहण शिबिरासाठी नाव नोंदणी करण्याची मुदत किती दिवस आहे ते लिही। तर 30 मार्च 2025 पर्यंत मुदत आहे। आता आपल्याला खाली सूचनेनुसार कृती करा। वरील सूचना फलकात आणखी कोणत्या सूचना समाविष्ट कराव्यात असे तुला वाटते? 2 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे। मी येथे तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, तुम्ही इतर काही उत्तर लिहिले असेल तरी चालेल। पुढचा पाहूया, प्रश्न 8, मी अनुभवलेली सहल या विषयावर 8 ते 10 ओळीत निबंध लिही। तुम्हाला मी येथे 5 मार्कासाठी काही ओळी दिलेल्या आहेत, तुम्ही यामध्ये तुमच्या मनाने काही लिहिलं तरी चालेल किंवा तुम्ही वेगळं लिहिलं असेल तरीही चालेल। 5 मार्कासाठीचा हा प्रश्न होता, व्यवस्थित पाहून घ्या। आता पुढचा प्रश्न पाहूया, त्याआधी एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न 9, दिलेल्या सूचनेनुसार कृती कर। आपल्याला इथे संवाद लिहायचा आहे। शार्दूल आणि शिक्षक 5 मार्कांसाठीचा हा आपल्याला प्रश्न विचारला होता। आता पाहूया या पुढील प्रश्न।
खाली दिलेले चित्र आणि शब्द यांची सांगड घालून 8 ते 10 वाक्यात वर्णन लिही. येथे आपल्याला गोधडीचे चित्र दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला काही वाक्य लिहायचे आहेत. पुढे कथा लिहायची आहे 5 मार्कासाठी. प्रश्न 12 आहे, खालील दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. यामध्ये आपल्याला अलंकार ओळखायचा आहे, पर्याय दिलेले आहेत आणि विद्यालय या विग्रहाची संधी करायची आहे, विद्यालय. खालील तक्ता पूर्ण करायचा आहे, सामासिक शब्द, आमरण, मरेपर्यंत आणि तोंडपाठ. या प्रश्नाचं उत्तर आहे तोंडाने पाठ. ही प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते लक्षण वसंत तिलका वृत्ताचे नाही. यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे.